नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाइम होतोय 7:18 आणि सायन्सची ट्रिप घेतली आहे कमी रेटनी जस्ट बिकॉज की तिथून चांगल्या ट्रिप लागतील. उबर गोमध्ये आहे. सो जाऊया कस्टमरला पिकअप करायला. आणि गाडीमध्ये CNG आहे ना, तो मी टाकला नाही आहे. डायरेक्ट उतरलो बिल्डिंग खाली. पहिलाच उबर चालू केला आणि मग दिवसाची पहिलीच ट्रिप लागली आहे. कुठून आहे पिकअप? ओके, चला समजलं. पहिली ट्रिप झाली कंप्लीट. लोकेशन चांगलं होतं म्हणून कमी रेटनी घेऊन आलो, नाहीतर मग तसं पण 8च्या नंतर चांगला रेट भेटतो. तर भेटेल नाही भेटेल त्यापेक्षा म्हणून मी जी ऑपॉर्च्युनिटी होती त्याला पकडलं आणि ड्रॉप केलं कस्टमरला. आता बघा आपण इथे सायन फोर्टला आहे. आता सायन्स सर्कलला गेलं ना, तिथून अंधेरी वगैरे नॉर्मल छोट्या मोठ्या ट्रिप आहेत ना चालू होतील. आणि हे बघा माझा पास आता एक्सपायर होणार आहे 8:24. ओलामध्ये खारघर किंवा कळंबोली या एरियातल्या ट्रिप वाजल्या दोनदा ॲक्सेप्ट केल्या, पण दोनदा पण ॲक्सेप्ट झाल्याच नाही. अदर ड्रायव्हरला गेल्या त्या तिथून. म्हणून मी जागा काही चेंज नाही केलेत. मी जसा सायन्स सर्कलला तर नाही आहे, त्याच्या अलीकडेच आहे. कारण इथून पण बिझनेस प्रीमियर कॅटेगरीचे ट्रिप लागतात. भावानं आता टाईम होतोय 9:06. कोणत्याही प्रकारची ट्रिप लागत नाही आहेत. म्हणजे ट्रिप लागत आहेत वर्ली परेल बस, त्याच्या व्यतिरिक्त काहीच ट्रिप लागत नाहीत. उबरमध्ये तर काहीच नाहीत. ओलामध्ये 2 पनवेलच्या आणि एक ठाणे साईडची कुठली तरी ट्रिप होती जी की पटापट निघून गायब झाली. म्हणजे ॲक्सेप्ट बटनमध्ये क्लिक केलं पण ॲक्सेप्ट झालीच नाही, आपल्याला भेटली नाही, कारण ते दुसऱ्या कुठल्या रायडरला गेली. असं मला सीन आहे. आणि ह्या गोष्टी होणं अपेक्षित पण आहेत, कारण आज कसं आहे की काल सुट्टी होती आणि आज आहे फ्रायडे. आज लोकांनी फ्रायडेला सुट्ट्या टाकून सॅटर्डे संडे सुपर सुट्टी आहे. तर हे सगळे दिवस आहेत ना, फ्रायडे सॅटर्डे संडे, हे अनअपेक्षितवाले दिवस आहेत. धंदा भेटला तर भेटला, नाही भेटला तर नाही भेटला, असं मला आहे. उबरचा पास एक्सपायर झाला. मालाड वेस्टची ट्रिप भेटली, त्याच्यामध्ये एक स्टॉप ॲड आहे. तरी पण मी घेतली ट्रिप. म्हणजे जाऊ दे, थांबून काय फायदा नाही आहे. तर जाऊया मालाड साईडला. आणि 26 किलोमीटरचे 489 समथिंग काहीतरी दाखवलं. आता स्टॉप कुठे आहे काय माहिती. चला बघू. त्याच कस्टमरला मी ड्रॉप केलं आणि मी आता आहे, एक मिनिट, इथे बोरिवली आणि मालाडच्या मध्ये. आणि टोटल काम 830. टोटल गाडी चालली आहे 58 किलोमीटर्स. रेडारवरती काही वाजतंय लोअर परेल. ही कुठली आहे? चिंचपोकली. शेवटच्या ट्रिपचे 399.07 पैसा भेटले आहे आणि टाईम लागला 48 मिनिट्स. तर ह्या हिशोबाप्रमाणे हा रेट कितीतरी पटीने चांगला आहे. आणि मला वाटलं होतं की अंधेरीमध्ये खूप ट्रॅफिक भेटेल, पण इतके ट्रॅफिक नाही आहेत, किंचित कमी विचार केला होता. सो आता इथून काय करायचं, तर इथून मी सायन्स साईडची ट्रिप बघेन, जेणेकरून आपल्याला CNG पंप पण जवळच पडेल. नाही तर BKC भेटलं तर ते पण चालेल. पासचा आपला ॲक्टिवेट झाला आहे, तर 9:09 पास ॲक्टिवेट झाला आहे. आणि इथून मी ओलाला पण चालू करतो. सायन्सची ट्रिप प्रीमियरमध्ये मॅच केली आहे, बघू मॅच होते का. ही बघा, चलो चांगलं आहे. सायन्सची ट्रिप भेटली, जी ट्रिप पाहिजे होती तीच ट्रिप भेटली. हे कस्टमर इथंच कुठेतरी आसपास आहे. ह्यांचं ते हे दिसेल का? कुठल्या साईडला आहे? आय गेस बॅक साईडला आहे. अरे बाबा, ही नको, काला घोडा नको. अरे हो स्वाईप.
अंधेरी चांगली आहे. अंधेरी गेली 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 गेली. मी सीएनजी भरलाय. सीएनजीचा मी फोटो तुम्हाला अटॅच करतो. तो बोलतोय की सीएनजी बोलतो बंद होणार आहेत म्हणून त्यांनी 4 रुपये एक्स्ट्रा घेतले. अरे 1-2 रुपये एक्स्ट्रा ठीक आहे भाई, 4 रुपये एक्स्ट्रा, 4 रुपये. अरे सगळ्या उबर गो मध्ये लागतात भाई. जरा गो सिडान वगैरे दी. ही वाली ट्रिप पण झाली कंप्लीट आहे बघा. इथे मी खूप दिवसानंतर चालू आहे तसं बघ. ओके ओके 21 किलोमीटरचे 396. बेकार. गिरगाव मलाड वेस्ट. मी जिथे थांबलो होतो ना तिथूनच ट्रिप लागली BKCची. आता सध्या मी BKC मध्येच आहे. मी ट्रायडंट जवळ जायचा विचार करतोय, पण त्याच्या आधी ना थोडंसं काहीतरी खायचा पण विचार आहे. कारण आहे ना मला टाईमच नाही भेटला. कंटिन्यू गाडी चालवते कंटिन्यू. आणि ट्रिप डिटेल्स जर सांगायचं गेलं तर 387 रुपीज भेटले 18 किलोमीटरची. गो प्रायोरिटी जे पण काय आहे त्याची ती ट्रिप होती. तर आतापर्यंत काम आपलं एकदम भारी झालेलं आहे. सो सेम परत मालाड साईडची ट्रिप लागत होती. मालाडमधूनच आलो होतो. मालाड साईडची परत ट्रिप लागली, पण मी ती उचलली नाही. डायरेक्ट ॲक्सेप्ट बटन विजिबल आलेला. कारण तर आहे ना हळूहळू ना ट्रॅफिक वाढत जाणार. 5 वाजेपर्यंत तो रस्ता पूर्ण पॅक होईल. BKC मधून एक अशी ट्रिप भेटली आहे की मल्टी स्टॉप आहे. 48 किलोमीटरचे 630 रुपये समथिंग काहीतरी दाखवलं आणि अप्रॉक्सिमेटली टाईम 2 तास. तर मी थोडासा डोका लावून ही ट्रिप ॲक्सेप्ट केली. आणि इथे काय झालं रे, इथे का ट्रॅफिक आहे. जेव्हा पण मी साऊथ मुंबईमध्ये येतो ना तर मला एकच गोष्टीची भीती वाटते, ती म्हणजे पार्किंग. म्हणून मी गाडीमध्येच बसलोत. कस्टमरला इथे ड्रॉप केलं. ही आहे कस्टमरची लोकेशन. खूप चांगले आहेत. गाणं लावायला सांगितलं होते तेव्हा KKचे इथे गाणे लागलेले आहेत. म्यूट करून ठेवले मी. आणि ते बोलत की 5 मिनटं लागेल बोलते मला यायला. अटल बोलतोय. अरे काय पागल आहे मी. अटल समृद्धी नाही, सिलिंग वरून आहे. जिथून तिला पिकअप केलं होतं तिथं परत तिला ड्रॉप पण करायचं. म्हणजे एक प्रकारे ही राऊंड ट्रिप आहे. भावानो ट्रिप झाली कंप्लीट. मी टाकलंय गो होम. लास्टची ट्रिप मी तुम्हाला डिटेल्स सांगतो या ट्रिपबद्दलचे. तर ह्याच्यामध्ये टोल इन्क्लूड होता, पण टोल फक्त एकच. रिफंडमध्ये फक्त एकच टोल आहे, जातानाचा टोल आहे. रिटर्न येतानाचा टोल याच्यामध्ये इन्क्लूड नाही आणि मी बघितलं पण नाही. जाऊ दे. टॅक्सेस 35 रुपये आणि मी पर्सनल किवरवरती 791 घेतलेत. ट्रिप बॅलन्स -81. ठीक आहे. 46 किलोमीटरचे 605 रुपीज भेटलेत. मी घेतली मालाडची ट्रिप. पैसा है तो बडी बडी बाते. 100 रुपयाची ट्रिप देतोय. 1.5 तासाचे 700 रुपये भेटत आहेत. तर वाय नॉट. जो होगा वो देखा जाएगा. आजच्या गावात होऊ दे खर्च. साल्याने ट्रिपच कॅन्सल मारली. ठीक आहे भाई, ठीक आहे. ही बघा कुठे गेली रे शेवटची ट्रिप. लोडण्यात झाली पण त्यांनी कॅन्सल मारली. हा जो उबर आहे ना मित्रांनो, 7 वरून ॲक्सेप्टन्स रेट 12 केलंय मी कसं तरी. आणि आता हा आहे ना परत माझा ॲक्सेप्टन्स रेटची वाट लावणार. भाई गो टू होम टाकलंय तर त्या साईडच्या ट्रिप दे ना. हे प्रभादेवी, खार वेस्ट, बँड्रा, मलाड, मीरा रोड, मीरा भाईंदर काय आहे भाई. मग गो होमचा ऑप्शन कशाला टाकलाय. घाटकोपर वेस्ट, चेंबूर. अरे नाही जायचं भाई. काय यार. म्हणजे आम्ही मुश्किलने ॲक्सेप्टन्स रेट वाढवतो. बोरिवली वेस्ट हे बघा 616 रुपये. 5 किलोमीटर. कोल्हापुरी विलेज कलिना 5 किलोमीटरचा पिकअप 11 मिनटं.
तर जिथून ठाण्याची ट्रिप लागतात मी तिथं थांबलोय, तरी पण ठाणे काय लागत नाही आहे. पेशन्स, ॲक्सेप्टन्स रेट जाणार त्याची फुल गॅरंटी. आतापर्यंत जवळजवळ 15 ते 20 ट्रिप टिंग 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 वाजलेत. काय यार, काय बोलायचं. ही अंधेरीची ट्रिप होती, अंधेरी वेस्टची. बिझनेस पार्टनर म्हणजे किती, 17 किलोमीटरचे 513 रुपये देत होता. काय टिंग वाजते भाई, दे ना यार नवी मुंबईची ट्रिप. नाही तर वाजूच नको दोघांपैकी एक तर वाज तरी, नाही तर एकतर वाज नवी मुंबईची ट्रिप, नाही तर वाजूच नको. तर बाई हे ओला बंद, अरे देवा, तरीच बोललो काहीतरी लफडा आहे. ओलाला बंद करून ठेवला मी. फायनली कोपर खेळणीची ट्रिप भेटली. पहिलं मॅच बटन आलं, मॅच बटन नंतर डायरेक्ट ॲक्सेप्ट बटन आलं. फिलिंग ढगात, आईच्या गावात. इथंच कुठेतरी आहे ती मॅडम, समृद्धी स्मृती समथिंग असंच काहीतरी आहे. कुठं आहे डुंडो. शेवटची ट्रिप झाली कंप्लीट. फेअर दाखवतो सगळ्यात पहिले किती दिला. 444.54, 21.25 किलोमीटरचे 444.54. कस्टमरला थँक्यू बोललो. कस्टमरचं काय होऊ नये, कसं होऊ नये. असो, आता मी टाकले एरिया प्रेफरन्स. मी आता ठाणे साईडला पण जाणार नाही. मी विचार करतोय की फक्त आणि फक्त नवी मुंबईमध्येच फिरायचं. इनफॅक्ट वाशीला पण जायचा विचार नाही करत आहे मी, कारण ट्रिप नाही लागत तिथून. 24 किलोमीटर आहे माझं इथून घर. बघू भेटतात का ट्रिप. मी आता आहे मॅरेथॉन नेक्झॉन. ट्रिप कंप्लीट केली. जरा फेअर बघा, थांबा गाडी थोडी शेक होईल. दिसतंय फेअर 28 किलोमीटरचे 722 रुपये दिलेत ओलामध्ये. आणि आता ही शेवटची ट्रिप आपली. आता मी गप घरी जाणार, कारण टाईम होतो 9:09. घरी जाऊन व्हिडिओ एडिट करून, जेवून, आंघोळ करून झोपेसपर्यंत हमखास 1:30 ते 2 वाजणार आहेत आज. हे असंच असतं, एकदा अर्निंग चांगली झाली ना तर मग टाईमची वाट लागते. एकतर हे का माझ्या गाडीमध्ये मच्छर आला आहे. ओ माय गॉड, याला हाकलावायला लागेल. हां, एकतर असंच असतं. एकतर काय बोलतात, एकतर अर्निंग पाहिजे असेल तर वेळ जास्त द्यावा लागेल. जर तुम्हाला वेळ कमी द्यायचा आहे तर तुमची अर्निंग पण कमी. असो, पोचतो मी घरी. एक टाईम असा होता की आजपासून 1 वर्ष आधी, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आम्हाला ह्या ट्रिप लागायच्या. कशात? फूड डिलिव्हरीमध्ये, झोमॅटो. पावसाळ्यामध्ये जी हालत खराब व्हायची, आणि आज बघा गाडी घेऊन आलो आहे. असं पण होईल की येणाऱ्या टाईममध्ये इथं स्वतःचा फ्लॅट पण असेल. काय सांगता येत नाही बाई. तुम्ही तुमचे कामं करत राहा, देव बरोबर तुम्हाला फल देत राहील. याचा एक्झिट गेट कुठं आहे? अच्छा, हाच आहे का एक्झिट गेट. टाईम होतोय 9:44. आणि ही आहे आजची ट्रिप. 241.5 किलोमीटर गाडी टोटल चालली आहे. आणि येताना मी जिथून कस्टमरला ड्रॉप केलं तिथून गाडी मी पेट्रोलवरती चालवली. 11.2 किलोमीटर गाडी आज पेट्रोलवरती चालवली आहे. तर अर्निंग झाली आहे 4,068 टोटल. मी मागाशीच मारली होती. तर ही आहे उबरची 3,360. आणि ओलाची मागाशी दाखवली होती मी, पण तरी दाखवतो. एकच ट्रिप झाली शेवटची, 722 रुपये, जे की ऑनलाईन पेड आहेत. 28 किलोमीटरचे 722 रुपये दिले. बट आपण एक राऊंड फिगर 1250 CNG पकडू. त्याच्यानंतर उबरचा पास, त्यानंतर ओलाचा पास. 2,542 रुपये हातात राहिलेत. हे CNGचा खर्च जो आहे ना, तो मला कधी ॲक्युरेट काढता नाही येत, तर थोडंसं कन्फ्युजन होतं तिथे. पण ओव्हरऑल इतका खर्च झालात. 1 मिनिट, आपण हे पण खाल्लं होतं, काय बोलत त्याला, काहीतरी खाल्लं होतं मी, नाश्ता केला होता 36 रुपयाचा. म्हणजे राऊंड फिगर 2,500 रुपये राहतात हातामध्ये आज. सर फ्रायडे होता,
तर फ्रायडे चिजाप्रमाणे आज काम ठीकठाक झालं. गाडी जास्त एमटी पण नाही चालली. 11 किलोमीटर एमटी ठीक आहे. कधी कधी 12-20 किलोमीटर एमटी येतो, तेवढा काय नाही. सो अशा प्रकारे आजचा दिवस तिथंच संपतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.